नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. भावना, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, हा आपला युट्यूब चॅनल. भावना, बरेच दिवस झाले युट्यूबला व्हिडिओ नव्हता. मुलांनी कमेंट केला की सर व्हिडिओ घ्या, तर मग आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलोय. तर भावना, आपल्याला गणितामधला संख्या नावाच्या प्रकरणामध्ये एक सम आणि विषम संख्येचं पहिलेच प्रकरण आहे. तर त्याच्यामधला एक तुम्हाला अवघड जाणार टॉपिक आज मी तुमच्यासमोर घेऊन आले. एक दोन विद्यार्थ्यांनी मला त्या उदाहरणाचं स्क्रीनशॉट पाठवलं, तर मग मी हा व्हिडिओ घेतोय. चलाची म्हणजे चलाच्या मागं आणि पुढं असणारी सम आणि विषम संख्या काढा, असा तुम्हाला जर अवघड वाटतो तो टॉपिक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. उदाहरणं फक्त 6च आहे ती, पण कन्सेप्ट महत्वाची आहे. कन्सेप्ट तुम्हाला मी शिकवणार आहे. सोप्यापासून अवघड्यापर्यंतची सगळी उदाहरणं 6च्या 6 मी घेणार आहे. चला बाळांनो, आता मग काय सम आणि विषम संख्येचं प्रकरण. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपे आपलं युट्यूब चॅनल आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत त्यांनी ते व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोस्ट करा. ठीक आहे. चला बाळांनो, सम आणि विषम संख्येमधलं एखाद्या अक्षराच्या पुढची आणि पूर्वीची अशी संख्या काढ. त्याच्या अगोदर बाळांनो, प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर नावानं आपले एक ॲप आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतची ऑल टाईपची उदाहरणं शिकायची ते त्याच्यासाठी हे बॅच खूप महत्त्वाचे आहे. आत्ताच काल नुकताच कंबाईनचा पेपर झाला, तर 20 उदाहरणापैकी जवळजवळ 15 उदाहरणं ह्या आपण जी बॅच घेतोय त्या बॅचपैकी 15 उदाहरणं आहेत. आता उद्या किंवा परवा मी ते उदाहरणं तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या काही रील्स आहेत आणि काही युट्यूबवर फ्रीमध्ये पण व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये पण मी घेतलेले उदाहरणं आहेत का नाही त्या टाईपची उदाहरणं आलेली आहेत. 2 दिवसामध्ये तो पण व्हिडिओ तुम्हाला पडेल. त्यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांसुद्धा ही बॅच आपली खूप फायदेशीर राहणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच हवी असेल त्यांनी ती बॅच खरेदी करावा. अजूनही आपण फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून देतोय. मग येणाऱ्या भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड वाटतंय, ऑल टाईपची उदाहरणं एकाच जागेवरती बघायला मिळतात तुम्हाला. ठीक आहे. त्यांना बॅच घ्यायची त्यांनी ती बॅच खरेदी करावी. या बाळांनो, मी थोडस तुम्हाला जरा पटवून देतो. सगळ्याला माहिती आहे बाळांनो की समसंख्या म्हणजे काय, बरोबर आहे. त्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 कुठं शेवटी हे अंक येतात, त्यांना आपण समसंख्या म्हणतो. उदाहरणार्थ काय सांगायची गरज नाही बरं का. 198 शेवटी 8 आला, 204 शेवटी 4 आला, चालतंय. किंवा 190 शेवटी 0 आला, यांना आपण काय म्हणतोय, समसंख्या. सेम तसं बाळांनो, विषम अंक कुणाला म्हणतो आपण, विषम संख्या. तर हे सोडून बाकीचे शेवटी येतात. मग कोण कोण असेल, 1 3 5 7 आणि 9 हे अंक शेवटी आले की त्याला आपण काय म्हणतोय, विषम अंक. म्हणजे उदाहरणार्थ बघा बरं, शेवटी 5 आला विषम संख्या, 3 आला विषम संख्या. हे काय सांगायची गरज आहे का तुम्हाला. आता चला, सम आणि विषम संख्येतला फरक कळला तुम्हाला. मी असं म्हणतोय बाळांनो, 20 ही कसली संख्या आहे रे, समसंख्या. मला सांगा बरं, 20च्या पुढची समसंख्या कोण आहे. 20च्या पुढची 22 आहे, 22च्या पुढची 24 आहे, त्याच्या पुढची 20 आहे. अशा हा अंक वाढत जाणार का नाही, 2 2 ने. म्हणजे मला सांगा, मी समसंख्या दिली या आणि तुम्हाला मी समसंख्या विचारतोय, म्हणून तुम्ही किती पुढे चाललाय, 2 2 ने. पण मी जर असं म्हणलं तर माझ्याकडे 71 एक संख्या आहे. 71च कसली संख्या आहे, विषम. आणि मी विषमच विचारतोय, विषमच विचारतोय. तुम्ही काय म्हणणार, 76 75 77. मग तुम्हीच सांगा, अशा कितीने वाढल्या, 2 ने. म्हणजे समवरून सुद्धा 2 ने वाढल्या, विषमवरून सुद्धा 2 2 ने वाढल्या. पण अडचणीत समजा मी दिली 80, 80 ही संख्या सम आहे आणि मी विचारतोय 80च्या पुढची विषम संख्या कोणती. ते दिली सम आणि विचारली विषम. पुढे आला 1, म्हणजे
समान असेल तर 2ने पुढे जायचं, वेगवेगळं असेल 1ने पुढे जायचं. पण अजून एक आहे. समजा मी म्हणतोय 18 आहे. 18च्या पुढे 92 क्रमाने येणारी 13वी समसंख्या कोणती? तुम्हीच मला सांगा आता. या प्रश्नाचं उत्तर सांगताना काय, दिलेली संख्या 18 आहे. मला सांगा 18च्या पुढे कोण येईल सांगा बरं. समसंख्या 22. अशा करत करत 13वी पाहिजे. बोटा मोजता येईल नाही मोजता येणार, तेच वाचवायचंय आपल्याला. कसं, ऐका. दिलेली संख्या कसली आहे ते शोधायचं आणि विचारली कसली ते शोधायचं. तुम्ही सांगा, दिलेली पण सम, विचारलेली पण सम आहे का नाही? काय करायचं, डायरेक्ट त्या मधल्या संख्येची फक्त डबल करायची, बाकी काहीच. पण दोन्ही शब्द सारखं पाहिजेत. कधी कधी इथं पण विषम येणार आणि इथं पण विषम येणार, लक्षात घ्या. जरी इथं विषम आणि इथं विषम आला तरी सुद्धा बाळांना समान आला ना, फक्त डबलचं काम करा. त्या मग 18, 18च्या पुढे, पुढे म्हणून अधिक बर का, आणि फक्त डबल. 13 दुने काय 23. संपलं. त्या दोघांची बेरीज करा, आलं तुम्हाला उत्तर किती येते बघा, 44 का उत्तर. 6 प्रकार आहे पुढे जाणारा. जर समजा क्रमाने मागे येणारे असतं मागे, तर फक्त मध्ये काय करा माहिती आहे का, वजा चिन्ह देऊन प्रकार. तुम्ही 68च्या पूर्वी बर का क्रमाने येणारी 11वी विषम घेतो, विषम घेतो. आता मला सांगा, दिलेली संख्या कसली आहे, सम, आणि विचारली कसली, विषम. तुम्ही सांगा आता, दोन्ही शब्द सारखे आले का वेगळे आले? खरं सांग. तर दोन्ही शब्द वेगवेगळे आले का नाही, वेगवेगळे, तर मधल्याची दुप्पट करायचीच, पण त्यात सोडून द्यायची. बघा मी काय म्हणतो, दुप्पट तर करायचीच करायची, पण एक सोडून द्यायचं. काय का 68च्या पूर्वी म्हणून वजा द्या रे, पूर्वी म्हणून वजा, आणि 11 दुने 22 आपण घ्यायचं, एक कमी करायचा. आलं उत्तर. मग कुठे नाही कळत, कुठे नाही कळत बाळांनो. आता अशाच उदाहरणाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि चलाची उदाहरणं सोडायची. ती आतापर्यंत फक्त तुमची प्रॅक्टिस झाली. चलाची मेरिट ठरवणारी उदाहरणं आहे, त्या कशी सोडवायची ते बघू आपण. या बघा रे, काय म्हटले, पी ही एक समसंख्या, म्हणजे पी 11 सॉरी 10 20 22 काहीतरी असणार ना, तुम्हाला माहित नाही कोण आहे ती, पण ती सम आहे. आणि तिच्या पुढे काय, आता पुढे म्हणजे अधिक, पुढे येणारी 20व्या क्रमांकाची समसंख्या शोधा. काय सांगितलं तुम्हाला, दिलेली संख्या सम, विचारलेली संख्या सम, जर समान असेल फक्त मधल्याची दुप्पट करायची. त्याबरोबर मग जे पी संख्या पहिली, पीच्या पुढे म्हणून अधिक, पीच्या पुढे म्हणून अधिक, आणि समान शब्द म्हणून फक्त 20च्या डबल करा. 20 दुने काय रे 40. संपलं. हेच उत्तर. तुम्हाला माहिती आहे अंकाची आणि अक्षराची क्रिया होत नाही, हेच तुमचं उत्तर आलं. कुठं नाही कळत. सोपं आहे, सांग बरोबर ना.
बेरीज ठरवणार उदाहरण बरं का. 2m अधिक 3 ही स्वतः एक कसली संख्या आहे? विषम. आणि हिच्या पुढे पुढे म्हणजे अधिक पुढे येणारी 15वी विषम संख्या कोणती? तुम्ही सांगा. दिली विषम, विचारली विषम. दोन्ही जर समान आलं फक्त आणि फक्त मधल्याची दुप्पट करायची. त्या मग दिलेली संख्या 2m अधिक 3 त्यांनीच दिले. याच्या पुढं अधिक सांगा. दोन्ही शब्द समान म्हणून फक्त डबल कुणाच्या? 15 2 30च्या. तुम्हाला माहिती आहे त्या करताना फक्त अंकांची करतात, अक्षराला त्यांच्यात घेत नाहीत. तेच 2m अधिक 30 आणि 3 किती रे? हेच तुमचं उत्तर. 35 करू नका रे, अंकाने अक्षराची क्रिया होत नाही. कुठे नाही ठरवणार. कार्यकर्ते बघा आता. 5x वजा 3 ही एक समसंख्या आहे. हिच्याकडे बघू बी नका, फक्त शब्दावर लक्ष द्या. दिलेली संख्या सम आहे. या संख्येच्या पुढं तुम्ही सांगा आता. पुढं जायचंय, पुढं अधिक कुणाची आहे काय? 5x वजा 3 त्यांनी दिलेली आणि पुढं म्हणून अधिक. तुम्ही सांगा. दिले सम, विचारले विषम. आलं आलं का नाही? एक वेगळं. दोन्ही शब्द जर वेगवेगळे असतील तर फक्त त्या मधल्याची डबल करायची, एक सोडायचा. वेगळे आहेत ना. 12 2 24 पण घ्या 23. अंकांची क्रिया करायच्या, अक्षर तसंच ठेवायचं. सांगा मग आता. 23 आणि 3 ची बेरीज नाही वजाबाकी होणार आहे, वेगळी चिन्ह आहेत. 20 मोठ्या संख्येत अधिक 5x अधिक 20. 5x आहे बरं का हे. 5x अधिक 20 हे तुमचं उत्तर. कुठं नाही. वेगळे वेगळे जर शब्द असतील तर डबल करून एक सोडायचा, समान असल्यावर नाही सोडायचा. बरं का. अजून समजा असा आहे 2/5 आहे अधिक समजा 3. जर तुम्हाला म्हणलं हे सोडवा, आठवते का तुम्ही? खाली गुपित एक घ्यायचा, गुणाकार बरोबर. मग बे एक बे अधिक 3 5 15 वर खाली 5 1 5 15 आणि 2 काय रे? 5. संपलं उत्तर. कुठं नाही 5 हे तुमचं. कुठं नाही. असाच नियम इथं वापरायचा आहे. मला सांगा. x वजा 2/5 ही त्यांनी दिलेली संख्या आहे अशी लिहायची. ही कसली संख्या आहे? सम. आणि या संख्येच्या पुढं टळक्यानं बघा रे, पुढं म्हणजे अधिक. दिलेली संख्या लिहिली, पुढं म्हणजे अधिक लिहिला. ऐका. दिलेली संख्या सम आणि विचारली विषम. तुम्ही सांगा कसे आले? समान का वेगळे? वेगवेगळे जर आलं आपण डबल करून एक कमी करतो ना. 15 2 1 30. एक सोडला कुणाला नाही. कुठं आणला कुणाला? वेगवेगळे शब्द म्हणून 15 2 30 सोडून द्यायचं. सोडवा आता. तुझ्या खाली गुपित एक पकडा आणि बराबर तिरकस गुणाकार. एकने जर ह्या दोघांना गुणलं तेच येणार बरं का. अधिक तास गुणा 29 ला 5 ने गुणा
एका बाजूला गुणाकार करा, हे 45 येईल बघा. झालं. वर खाली आपण फक्त तिरक केलंय, खाली पण आडवा गुणाकार करतात. 5 एक 5. झालं, संपलं. सोडवा आता. चल तसंच ठेवायचं है ना. आणि अंक आणि अक्षर त्यांची क्रिया होत नाही, पण अंकाची क्रिया होईल ना. तुम्ही सांगा, या दोघांची वजाबाकी करायची. 43 मोठ्या अंकात अधिक 40 5 तासाच. हेच बायनं तुमचं उत्तर आहे. 1000 पोरात एक जण सोडवणार असत, कुठे नाही बघा. इथे बघा महत्वाचं, वेगवेगळी आली बाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, कुठे नाही कळत. नाही कळालं, ठीक आहे. शेवटचं उदाहरण घ्या बरं. एवढेच मला सांगा आता, त्यांनी तुम्हाला 3x - 2 हे दिले आणि ही संख्या कसली आहे, विषम. आणि या संख्येच्या पूर्वी म्हणजे वजा. दिली विषम आणि विचारली सम. कळते का. दोन्ही शब्द वेगवेगळं आलं, डबल करून एक सोडा. चला, 13 दुने 26, आपण घ्यायचा 25. तुम्ही काय करणार, अंकांची फक्त क्रिया करा. 3x तसाच वजा, दोन्हीला चिन्ह वजा आहे, 27. हेच तुमचं उत्तर आलं, कुठे नाही. ठीक आहे.